छान 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 छान. दादूला डाळ भात खूप आवडतो. नमो नमो विष्णुप्रिया आहे. इथं वरती आहे दिसतात यार छाप. बापरे ते कबूतर लंगडा झालेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज व्हिडिओची सुरुवात मी खूप उशिरा करत आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि मी आज उशिरा उठलेली आहे कारण मला रात्री पण खूप त्रास झाला. तरी कालच्यापेक्षा आज बरं आहे. आज 2 तास तरी झोपले आणि मी आज डब्बा नाही बनवला. फोडणीसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी पोहे बनवलेले तर ते खातील. आणि मी अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर माझ्यासाठी एक भाकरी बनवते आणि मग मी जेवण करायला बसते. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. मी माझ्यासाठी भाकरी बनवत आहे. पोहे भरपूर आहेत. पोहे माझा दादू खाईल. अख्खी कढई भरून पोहे खातो दादू. आज खाणार देखेंगे देखेंगे. जर मी माझ्यासाठी भाकरी बनवते म्हटलं नको कुणाचा पोट मारा व्हायला है ना. औषध घेऊन आलो मी आई. कुठे गेलं बाबू. कुठं जाणार मी आई. मनाने महानगरपालिकेच्या दवाखान्यातून औषध घेऊन आलेले आहे खोकल्याचं. घरातून रिकामी बॉटल घेऊन जावं लागते औषध आणण्यासाठी. त्यांची बॉटल देत नाहीयेत. गोळ्या पण आणलं का. बापरे जाऊ दे शेवटी महानगरपालिकाच कामाला आले. बाई बाई का प्यार भरा झगडा देखो येडछाप. दादूचा डायलॉग आहे येडछाप. मी आणि दादू आता जेवण करायला बसलेलो आहोत. फोंडेजी आणि मनाने नाश्ता केलेला आहे वेळाचा. फोंडेजी ऑफिसला गेले आणि मना सुद्धा त्यांच्या बरोबर गेलेला ऑफिसमध्ये. त्यांच्या ऑफिसच्या जरीच महानगरपालिका दवाखाना आहे तिथून औषध घेऊन आलेलं आहे मला. तर जेवणामध्ये मी खात आहे मेथीची भाजी आणि भाकरी. हे पोहे देतोस का मला थोडे. त्याला मागावं लागतं. हो पोहे लवर आहे. पूछ के आहे. ले भारी का. धन्यवाद. हा भारी वाटते का तुला. धन्यवाद. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. हा कुकर जब फुल भरलेला आहे. आप देख लो खाएगा. नाही एवढं काय खाणार आज. ते मूड नाही आज मूड नाही. काल का परवा मग खाल्ले दुपारी. आज आठवड्यातनं एकदाच. आठवड्यातून एकदाच. बर तुम्ही पण या जेवण करायला. अडम ब्रह्मा विष्णू गोप्ता देव जनार्दनम एवं दोष न लिपते. मी कोमट पाणी केलेलं आहे. थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणी सुद्धा प्यायला नको वाटतंय. आम्ही 8 दिवस झाले पावभर अद्रक संपवलेले. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. अद्रकचा काढा, तुळशीचा काढा, लवंगेचा काढा, हळदी मीठ जे पाणी गुळण्या करणे, कोमट पाणी पिणे हेच चालू आहे. तरी सुद्धा कशाचं इन्फेक्शन कमी व्हायला तयार नाही. मला वाटतं पुण्यामध्ये 7च चालू आहे. भरपूर जणांना हाच त्रास आहे. तर तुम्ही पण या जेवण करायला. जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवण झाल्यानंतर हा किचन वाटा पण मी स्वच्छ केलेला आहे. फक्त आता भांडी धुवायची राहिलेली आहेत. ती 4 किंवा 5 वाजता धुणार आहे मी. आणि आता मी मनीष आणलेलं औषध पिणार आहे. लाल कलरचं औषध आहे हे. चवीला खूप घाणेरडं औषध होतं म्हणून तुम्हाला ॲलोपॅथिक औषध अजिबात खाऊ किंवा पिऊ वाटत नाहीत. पण आज नाही इलाजच मी पिलेलं आहे ते. आत्ता मी पनीर बनवत आहे. थोडंसं काढून ठेवलेलं आहे चहाला किंवा कॉफीला लागेल म्हणून. आणि याच्यामध्ये आता लिंबूचा रस होते थोडा थोडा करून. दूध छान फुटलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर कापडामध्ये बांधून ठेवायचं. मग छान ताजं पनीर तयार. आता मी तांब्यामध्ये पिण्यासाठी पाणी गरम करते. जेव्हा जेव्हा मला तहान लागते ना मी असं कोमट पाणी करते मगच पिते. मी आता खाली चाललेली आहे झाडाला पाणी घालण्यासाठी कारण 2 दिवस झालं कोणी झाडाला पाणी घातलं नाही.
या कोंडीमध्ये लिंबूची 2 रोप आलेली आहेत आणि या कोंडीमध्ये खूप सारा पुदिना. हे नवीन शोचं झाड आहे, माहित नाही कशाचं आहे ते. पाणी घालून झालेलं आहे. एक मोठं काम संपलं आहे. या पेपरवाटीमध्ये ज्वारीचं कणस आहे, जे की काल मी पूजेला आणलेलं, आणि थोड्याशा गव्हाच्या लोंब्या आणि तांदूळ आहेत. तर हे टेरेसवरती घेऊन जाते पशुपक्ष्यांसाठी ठेवायला. आणि ही पाण्याची बॉटल खूप अवघड आहे घेऊन जायचं वरती. आजींच्या दारामध्ये खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे ताईने. आजी झालं जेवण? नाही अजून स्वराला नाही आली. हे ज्वारीचं कणीस आहे ना, पशुपक्षी खातील ना कचडा पेटण्यापेक्षा, म्हणून घेऊन चालले. येऊ का? राम 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 राम. हे पशुपक्षी कधीच एवढं पाणी पित नाही. आज कशी काय पेली, पूर्ण भांडं कोरडं आहे. नेमकं मी आज पाणी कमी घेऊन आले. म्हणलं रोज तसंच राहतं शिल्लक, तर काय करायचं. मला वाटतं डबल राऊंड मारावा लागतो पाण्यासाठी. कोण पिला, पशुपक्षी का मांजराने पिले काय माहिती. आज नेमकं थोडंसंच पाणी आणलं. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत. तुम्ही वातावरण पाहू शकता, आभाळ आलेलं आहे पूर्ण, अजिबात ऊन नाहीये. तर असं तर वातावरण गडूळ झालेलं आहे पाण्याचं, त्याच्यामुळं सर्दी खोकल्यासारखे आजार उद्भवत आहेत. काय करायचं. ऊन होतं 12 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर ऊन गायब झालं आणि मुलं बघा पतंग उडवतात. वा वा वा, खूप सुंदर, छान छान छान. सगळ्यात वरती गेली त्याची पतंग. तो मुलगा पलीकडे पतंग उडवत आहे आणि त्याची पतंग सगळ्यात उंच गेलेली आहे. 3 जण आहेत, मी तुम्हाला दाखवते. 3घांची पतंग दिसते मला इथं. जी या साईडला खेळत आहेत मुलं पतंग. 2 मुलं त्या बिल्डिंग वरती आणि 1 जण इथे. तोड 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 तोड, उसकी काट ले पतंग. छान 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 छान. हरला. त्या बिल्डिंग वरती खेळत नाहीत मुलं आणि हा एकटाच इथं. तिकडे 3 जण खेळत आहेत. वा वा वा, छान आहे छान आहे. आता हवा पण चांगली सुटलेली आहे, त्यामुळे यांची पतंग उंच उंच चालली आकाशामध्ये. उडव उडव उडव. हवेमुळे झेंडा पण छान फडकत आहे. भुकेलेली कबूतर आलेली आहे दाणे खायला. बापरे, ते कबूतर लंगडा झालेला आहे, त्याला चालता येत नाही. काय झालं काय माहिती त्याला. आता ते उडून जाईल मी गेले त्याच्यावर. येऊ येऊ येऊ. बस बस बस. बापरे. चला तर मग मी चाललेली आहे घरी पनीर बांधून ते घटड्यामध्ये. या आजाराने वैताग दिलेला माझा पहिल्यांदा भयंकर आजार झालेला आहे, जो की आवाजच निघत नाही तोंडातून. खाली गठोड्यामध्ये मी पनीर बनवायला ठेवलं आहे आणि याच्यावर त्याचं वजन काहीतरी ठेवायचं जेणेकरून पनीर बनतं. आणि इथं मी मटकी सुद्धा भिजायला ठेवली आहे कोमट पाण्यामध्ये. आता थोड्या वेळ मी छाती आणि मस्तक शिकते आणि नंतर आराम करते. एक तास आराम केल्यानंतर मी आता उठलेली आहे आणि इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते गुळण्या करण्यासाठी. आणि इथं पनीर सुद्धा बनलेलं आहे, तर झाकून ठेवते फ्रीजमध्ये. मी शक्य तेवढा प्रयत्न करत आहे लवकरात लवकर बरी होण्याचा. तर आज तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे की मी काय काय करते. रोज चाललेलं आहे 3-4 दिवसापासून असं. सकाळची खरकटी भांडी मी आता घासून धुवून ठेवलेले आहेत आणि मी तुम्हाला आता आमच्या गॅलरीतून खूप छान दृश्य दिसते ते दाखवते. हे आहे पिंपळा झाड आणि पिंपळा झाडाला पहिल्यांदा फळ आलेलं आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. 5 वर्षातून फळ आलेलं आहे पहिल्यांदा. बारीक बारीक फळं आहेत, तुम्हाला दिसत की नाही मला माहित नाही. इथं वरती आहेत दिसतात हे ग फळं. वा वा वा. पार्किंग मध्ये जेवढी झाडे लावलेली आहेत ती सगळी 5-5 वर्षे झालेली आहेत.
आणि 5 वर्षानंतर त्यांना फळ आलेले आहेत. सगळ्या झाडांना फळ आलेले आहेत. आता पिंपळाचं फळ आलेलं आहे. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता आणि मी आईचं सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. बघूया आता सुंठ टाकलेल्या काढ्यापासून खोकला कमी होतोय का. काढा चांगला शिजलेला आहे. गॅस बंद करते आता आणि या कपामध्ये सोडून घेते. आता मी आणि मनापासून काढा पितो. अगोदर लाईट लावते कारण खूप अंधार पडलेला आहे. जय श्री कृष्ण. चल मना उठ बाळा, उठून बस. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता. मी देवासमोर दिवा पण लावलेला आहे आणि एक दिवा तुळशी मातेसमोर ठेवते. तुलसी श्री केशवे पापरणे पुण्यते नमस्ते नारुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरतो मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि देव. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्द सीता शक्ति श्रीमाननुमान श्रीलङ्कं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्रजपे विनियोगः. बालं दशरथात्मजः कौशल्यो दशोपातु विश्वामित्र प्रियश्रुतिः. सायंकाळची पूजा झालेली आहे माझी आणि मी आता या हंडीमध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे तुरीची. आणि आज भाजीला मी दोडक्याची भाजी बनवणार आहे. भाकरी किंवा भात बनवणार आहे ते मुलांना विचारून त्यांच्या आवडीनुसार बनवेल. आम्ही आता जेवण करत आहोत आणि जेवणामध्ये मी डाळ भात बनवलेला आहे आणि मी खात आहे मिक्स भाजी आणि भाकरी. दादूला स्पेशली डाळ भात आवडतो. म्हणा माझा काहीही खातो, त्याला काहीही द्या चालतं. दादूला डाळ भात खूप आवडतो. येलो बेटा, तुम्ही सुद्धा या जेवण करायला. फोंडीजीला यायला वेळ लागणार आहे. फोंडीजी पुण्यातील मंडीमध्ये गेलेले आहेत काही सामानांना. म्हटलं आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.